दरवर्षीप्रमाणे 50 वर्षापासून बिगर नावी बिगर लायसन्सचे ट्रक ट्रान्सपोर्टने युनायटेड वेस्टर्न इस्लामिक मनी ट्रान्सफरच्या नावाखाली जे फटाका घेऊन येणारा, ज्याला नाव नाही, गाव नाही, पत्ता नाही, ज्यांनी कुठून ट्रक चोरून आणले पाकिस्तानातून, ऐसे के ऐसे कितने कुचल के आया लोग हिंदू 50, 500, 5000 असे त्याची ड्रायव्हिंग, त्यांनी जे फटाके आणले तर ट्रक बराच दिवस उभा केला होता गावकऱ्यांनी. हम कोई भी फटाके नहीं बजाते, यहाँ महावीर निर्वाण होने की वजह से. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन, त्याची भाषा काय पोलिसांना कळाली नाही, तो दहशतवाद्यासारखा त्यांनी जातानाही अनेक जुन्या 100च्या अनेक नोटा दागिने जाळून त्यांनी तिकडं नेल्या. त्यांनी फटाके बनवून आणले. असा आजचा दिवस आहे 21 ऑक्टोबर 2025. त्यानुसार इथं शिवाजीराजे झोपलेले आहेत. इथं बहिणीसमोर भावाने फटाके उडवू नये, वाजवू नये असे नियम असून गावकऱ्यांकडे कुठलाही पैसा नाही, संपत्ती नाही, इथं कोणी फटाके वाजवत नसत. परंतु जेव्हा रोज तो दुसऱ्या राज्यातून फटाके तात्काळ घेऊन येऊ लागला, तेव्हा त्याला कसं काय कोर्टाने सोडलं पुन्हा पुन्हा ड्रायव्हिंग करण्यासाठी. असे अनेक शेकडो बेपत्ता, ज्याचं नाव नाही, गाव नाही, भारतामध्ये भारतीय नागरिकत्व नाही, असे फटाक्याचे ट्रकचे ट्रक गावापुढं उभे असून संपूर्ण फटाके ज्या ट्रकमधून खाली केले, त्या फटाक्याच्या ट्रकमध्ये शाळेच्या झोपलेल्या, अचानक अंगणामध्ये खेळणाऱ्या मुली, गाय, वासरं, बैल जे दिसल ते ट्रकमध्ये भरून जे बेपत्ता झालेत. त्यामुळं आजचा दिवस आम्ही वारंवार सांगितले, इथं आम्ही कोणी फटाके कधी वाजवणार नाही, वाजवत नाही. आणि आमच्या हातातून किराणा मालाच्या, फराळाच्या आम्ही नुकताच करणार त्याच्या पिशव्या उडून घेतल्या, आमचे नवे कपडे जाळले आमच्यासमोर. असे दहशतवादी ज्यांनी फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट घडवून आणले. जय जय महाराष्ट्र, जुन्नर शहर, शिवजन्मभूमी, न्यूज मेल, पोलीस बिगर लायसन, कोर्टाने त्यांना कसं तात्काळ अशा ड्रायव्हरला सोडलं की जो मूळचाच दहशतवादी कुटुंबीय असून ट्रक ट्रान्सपोर्टचा कुठलाही धंदा नाही. किती वेगात तो फटाके घेऊन येशील ही शर्यत लावलेली असल्याने संबंधित ते निवडणुकीत कसे उभे राहतात, खासदार, आमदार, तसेच पुढारकी ते पक्ष कसा उभा करतात, याकडं सर्व नागरिकांनी, जागरूक हिंदू नागरिकांनी दिवाळीमध्ये तोतया बहुरूपी, ज्याने चालू विवाह पंक्तीमध्ये ट्रकने विवाहाच्या पंक्ती चिरडल्या आणि फटाके घेऊन आला, ज्यांनी वारकऱ्यांना फार मोठे अपघात घडून तो फटाके घेऊन येतो, याच्यावर कधी योग्य अशा न्यायालयामार्फत, विदेशी न्यायालयामार्फत कारवाई आणि शिक्षा, संबंधित दोषी जेल, तसेच त्याच्यावर फार मोठा खटला भरून अशा प्रकारे त्याच्यावर प्रतिबंध घालता येईल. त्यामुळे विदेशी कोर्ट, विदेशी जेल, युरोप, ब्रिटन, इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, तसेच जपान जेल, रशिया जेल, युक्रेन जेल कंटिन्यू, पोलीस मेल कंटिन्यू. सचिन भालेराव, ब्राह्मणोद्धार पेठ, जुन्नर, शिवजन्मभूमी.